करू देत नव्हते आणि मंथन करू देत नव्हते. मग काय म्हटले, देवा कृष्णा हे बघ, मंथनाचा हात सोडलाय तर मी कोणाला सांगाल? बाबुलाला सांगाल, भूताला सांगाल म्हणे. आणि भूताला सांगाल म्हटल्यावर कृष्ण म्हणतो, भूत तरी कोणतं असतं? काही भूत तरी कोणतं असतं? मग असणार यशोदा म्हणते, चौथा बाबुला नर हरे, चौथा बाबुला नर हरे, कृष्णा राहिरे उगला, नाहीतर सांगेल त्या बाबूला. म्हणजे त्या भूताला मी सांगत तुझं नाव, कोणत्या? त्या भूताला सांगल. देव म्हटलं, या सगळ्या भूतांचा भूत मी तिथं बसलोय ना. देव म्हणतो, यांना काय म्हणजे सगळ्या भूतांचा असणारा मी देव या ठिकाणी बसलोय, तू कोणाला सांगते? आता म्हटली, आई म्हटली, तू सगळ्यांच्या घरच्या चोऱ्या करतोय, आता तू काय घरी राहण्याच्या ह्याच्या नाहीयेस, तू आता काय कर, तुम्ही का या घेऊ, अरे तुम्ही का या घेऊ, सारे गोपाळ सगळे त्या ठिकाणी गाया घेऊन रानामध्ये जा, सगळे जण गेले. आता आपलं लेकरू म्हणलं तर त्याला आपली सायकल सांभाळता येत नाही. भगवान परमात्मा 9 लाख गाई सांभाळत होते. किती? 9 लाख. घरी गेल्यावर मोजून कसं किती आकडे असते ते. 9 लाख गाई त्या ठिकाणी सोबत घेतलेल्या, नंदाच्या घरच्या. आणि ते असणारे त्या वृंदावनामध्ये गाई चारण्यासाठी गोकुळामध्ये गेलेले. गोकुळामध्ये गेले, नाना प्रकारचे खेळ खेळले, भोवरा वगैरे सगळे खेळ त्या ठिकाणी खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर आता असणारा भूक लागलेली, मग असणारे देवाला सगळे गोपाळ म्हणू लागले, खांदी मोठी भूक काय खेळायचे सुख देवा, आता असणारा भूक लागलेली, जेवायला घ्या. सगळ्या जणांनी आपापला असणारा काला सोडला, एकत्र त्या ठिकाणी जमा केलेला आहे. भगवंताने तो काला असणारा खाऊ घालत असताना सगळे असणारे कमळाच्या दळाप्रमाणे बसवले. लहान 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 जे लेकर ते आपल्या बाजूला बसवले, आणि मोठे मोठे जे येतात ते कुठे बसवले? लांब लांब बसवले. असं का बरं केलं असेल? कारण देव हे सांगतो की माझ्याकडे जर यायचं असेल तर तुम्ही लहान व्हा, माझ्याकडे जर यायचं असेल तर तुम्हाला नम्रता पाळावी लागेल. नम्र झाला होता किंवा लहानपणा देव सांगायचा. त्याच्या तिसऱ्या चरणात सांगतात, दया अंगी दया यातना, म्हणून लहान व्हा. मी एवढा आहे हे देवाला सांगू नका. देवा तू केवढा आहे, मी केवढा आहे हे देवाला सांगा. देव आपोआप जवळ करून देत असतो. देवाने सगळ्यांना बसवलं, आपल्या हाताने सगळ्यांना देव खाऊ घालू लागलेले येतात. श्रीमद भागवतामध्ये वर्णन करून सांगत बघा, विप्रद्वेनो जठरपटयो शृंगवैत्रेय चक्षे वामे वानो मत्सुन कवलं तत्पदान्यं कुलीषु तिष्ठन्मते स्वपरिसुरतो हासयन् धर्मे विस्वहे स्वर्गे लोके विशति बहुजे यज्ञ भोग पाल गेले पुंडलीक वरदान अशा प्रकारे सगळीकडे असणारा त्या वृंदावनामध्ये काला झाला. तोच असणारा काला पंढरीच्या वाळवंटामध्ये होतो. आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये असणारा कोण राज येतं? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. भगवान गणपराया त्या ठिकाणी लाह्या वाटतात. आणि तोच काला त्या प्रासंगिक स्वरूपाने आपल्याकडे त्या ठिकाणी होत आहे. तोच काला आपल्याला त्या ठिकाणी सेवन करायचं आहे. एवढी असणारी ही जी कीर्तन रूपी सेवा ही असणाऱ्या गुरुवर यांच्या संत सज्जनांच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणावरती घालतो आणि सेवेला पूर्ण बनवतो. ज्ञानाचे